विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू गोड पुरवीची, विठ्ठला तू गोड पुरवीची, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका धड करी, विठ्ठला तू एका जड करी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 319 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरणाचं उत्तरार्ध आणि काल संपदा गृहीत झालं. पण त्याच्यामध्ये विठ्ठला तू कोड पुरवी, विठ्ठला तू कोड पुरवी, कोड पूर्ण इच्छा काय तर जीवाची काही इच्छा ती पूर्ण करतो का, तर जीव काय मागेल त्याचं द्यावं. कारण काय जीवनाची सर्वोच्च स्थिती ही प्रत्येक जीवाला कळालेली असते असं मात्र नाही, लक्षात आलं की नाही बोललेलं. म्हणून वेदांत वाक्यासारखे जे काही ग्रंथ आहेत, विचारसागर, प्रभाकर, विचारसंग्रह, संतेदशी, उपनिषद, या सगळ्या ग्रंथांवर लोकांचं आळस दिसतं, म्हणजे आळस दिसतो. का तर भौतिक सुखाचा विचार केला तर वाडे बांधलेले, मोठे कारखाने टाकलेले, मोठ्या गाड्या बसाय असलेले हे लोक पाहायला मिळतात बहिरंगामध्ये. आणि मग पाहायला मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थिती असे ते लोक समजतात. ही जीवनाची म्हणजे पैसे कमविले म्हणजे काय जीवनाची सर्वोच्च स्थिती आहे. त्याच्यापासून काय मिळायचे ते सगळं आपल्याला मिळते. पैसा हा सर्वस्व आहे असं ज्यांनी ठरविलंय, ज्यांच्या मनाला असं पटलंय, तर त्यांना ह्या ग्रंथांमध्ये रुची वाटणार नाही, त्यांना रुची वाटणार नाही. त्यांना ते सर्वोच्च स्थिती तीच वाटते भौतिक सुखात. पण हे आपण जरी असं ठरविलं असलं की सर्वोच्च स्थिती काय आहे जीवनाची ही मात्र आपल्याला मनानं कळत आणि कळत नाही. म्हणूनच अज्ञान येतात. किती मोठे असलो, किती जरी लौकिकातलं उच्च शिक्षण घेतलं असलं, जरी उच्च शिक्षण म्हणते ना, उच्च शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च शिक्षण, जरी उच्च शिक्षण घेतलं असलं तरीही ही जीवनाची उच्च स्थिती त्या उच्च शिक्षणावाल्याला कळलेली आणि नसते. म्हणूनच ते असे मोकाट वाटतात. म्हणून ते इंग्रजाची संस्कृती आपल्या बोडक्यावर घेऊन आपण नाचायलो की त्यांच्या देशाचा विकास, अमेरिकन सारख्या देशाचा विकास हे पाहून मग त्यांचा विकास आहे असं आपल्याला वाटते. त्यांच्यासारखं बघायलो म्हणजे ते जसे वागले तसे आपण नाचायलो. मग आपल्याला कळणार की सर्वोच्च स्थिती नाही बाबा. आपला भारत देश त्याच्यामुळंच की अध्यात्मामध्ये सर्वोच्च, बाकीचे देश भौतिक विकासामध्ये जरी सर्वोच्च असले, पुढे असले आपल्यापेक्षा भौतिक सुखात, तरी अध्यात्म सुखात भारत देश प्रगतशील पहिलेपासून आहे. आणि म्हणूनच भारतामध्ये जन्म मिळावा अशी अपेक्षा साधू संतांनी म्हणून तर की भरतखंडी नरदेह प्राप्ती
हित भाग्याची संपत्ती तेथेही विवेको परमार्थी त्याचा वशवर्ती मी पाहिजे. भारत देशात जन्म मिळणं फारच कठीण आहे. कारण का भारतात हे आता तरी ह्या लौकिकातल्या राष्ट्रात बघून लोकशाही मुळावर येऊन आपलं भौतिक सुख कमी केलं. कोणी? लोकशाही. त्या लोकशाहीने काय केलंय, आपलं भौतिक जे सुख आहे हे म्हणजे आध्यात्मिक सुख आहे हे कमी केलं आणि भौतिक सुखाकडे लोकांची दृष्टी बहिरंगच लोक झाले जास्त. अंतरंगाकडे कोणाची वृत्ती राहिली नाही. त्यामुळं आपलं समाधान आपण गमवून सगळं समाधान आपलं मातीत गेले. सगळं शेतकरी सुद्धा स्थिर नाही. निव्वळ इळवर असं मन लावून हाणीला असं नाही, त्याला दुसरं डोसक्यात सोनपेठला जाऊन नकला काढावा पाहिजे. आपलं पुन्हा जातीचं प्रमाणपत्र तयार केल्याशिवाय भाग पुन्हा काय म्हणजे आधार कार्ड काढायचे राहिले, पुन्हा ते आधार कार्ड बँकेला द्यायचे राहिले. आऊट हाडणारायच्या हवे लागले. त्याचं त्या शेतावर बी मन नाही. इळवर शेत मी तर म्हणतो असा बिनघोर इळवर काय कोणी आऊट काम माहीत नसत. त्याच्या डोसक्यात तुझं काहीतरी विक्षेप येत जातं. म्हणजे असं सरकारनं उगच काहीतरी 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 काढून हे असं राजकीय बहीण कुठं काय नव्हती कुठं काय नव्हती ते असं उगच. आणि माणसाला उपचार लावून दिल्या बाया बी चालल्या गावाला कुठं त्या सोनपेठला बँकेनं त्याच्यात आल्या. कोणते की गटन कोणते की गटन महिला गटन कोणते की गटन उग घरातल्या बाया दारात काढल्या. काय सरकार येणे फक्त मत आहे, दुसरं काहीच पाहिजे नाही. आम्हाला खुर्ची पाहिजे. कोणी कसं नाचायले तसं नाचवायचं आणि त्याच्याकडून काय मिळवायची? मत मिळवायची, खुर्ची मिळवायची. त्या खुर्चीसाठी एवढे ढंग आहेत, बाकी काय. मग देशाचा विकास व्हायला का न व्हायला का, कर्ज व्हायले का काय व्हायले का, याच्यावर आमचं भान नाही. मग हे अशा प्रकारचे लोकांना बघून हे भौतिक सुखाच्या मागे लागलेले लोक आहेत. त्यांना हे अध्यात्म ग्रंथाचा म्हणजे आळसच वाटणार की असे कोण समाधानात कोण. आताचे पोरं शिक्षणात अडकले. आम्ही लहानपणी शिक्षणात एवढे अडकलेले नव्हतो. भजन पूजन पोथीला जातच होतो सकाळ संध्याकाळ. हो, पण आज सकाळ संध्याकाळ पोरं कोण यायलेत का पोथीला? नाही येत ते. कारण का त्या तिकडं शिक्षणाच्या नादी ते लागले. शिक्षणाच्या नादी लागले म्हणजे भौतिक सुखाच्या नादी लागल्यामुळं आणि अध्यात्माचा विसर पडला. आणि अध्यात्माचा विसर पडला म्हणून समाधान म्हणून आशा घेण्यासारखं जीव देणे हे अशा प्रकारचे औदासीन्य की समाधान न वाटणं. कोणाला काय बायकोला समाधान नाही नवऱ्यापासून, नवऱ्याला समाधान नाही बायकोपासून, हे असं समाधान आपण गमवून बसलो. म्हणजे जीवनाची सर्वोच्च स्थिती ही कळती तर शास्त्रग्रंथानं कळती. इतर किती अभ्यास केला तर जीवनाची सर्वोच्च स्थिती आपल्याला कळत नाही. आणि सर्वोच्च स्थिती कळायला शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करावा. आणि मग शास्त्रीय जीवनाचा ग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर सर्वोच्च जीवन म्हणजे काय हे कळायला लागतं. आणि हे कळाल्यावर मग आपण ईश्वराकडे जर मागणी मागितली, भगवान तुमचं मी नामस्मरण करतोय मला मुक्त करा, तर भगवान परमात्मा त्याला मुक्तही संताकडे देईल आणि मुक्त करेल. म्हणून तर तुम्हाला म्हणलो किंवा अप्राप्तस्य प्राप्ती योग आहे. हे खरे अप्राप्तस्य प्राप्ती काय झाला योग हे मानलं ना. पण प्राप्तस्य परिपालनम क्षमा काल आपला विषय झाला म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षमा. बर जरी परिपालन झालं त्या प्राप्ताचं म्हणजे क्षम झाला, लक्षात आलं की नाही. त्याचं संवर्धन होणं गरजेचं. काय होणं गरजेचं? संवर्धन होणं गरजेचं आहे ना. त्याच्यात वाढ झाली पाहिजे. त्याच्यात त्या क्षमामध्ये सुद्धा तुमच्या वाढ झाली पाहिजे. त्याचं संवर्धन झालं पाहिजे. आणि संवर्धन झाल्याच्या नंतर संरक्षण होणं महत्वाचं आहे. कालच म्हणलो ना क्षम होतो, पण ते क्षम होणं महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा संवर्धन म्हणजे त्या क्षमामध्ये वाढ होणं आणि ते जरी वाढ झाली संवर्धन झालं त्या क्षमामध्ये, पण त्याला सांभाळता आलं पाहिजे. तुम्हाला काय आलं पाहिजे? संरक्षण. संरक्षण नाम सांभाळणे. आणि हे सांभाळता आलं पाहिजे. आणि मग हे सांभाळता आल्यावर मग उपयोगिता काय त्याचा उपयोग करता यावा. जे काही प्राप्त झाले धन कमवायचं ते सांभाळायचं आणि त्याचा उपयोग पुन्हा घ्यायचा.
असं समजा ते हो हो कमवायचं, कमविल्यावर सांभाळायचं. कमविलं नाही कमविलं पण ते टिकणं हे क्षम झालं. प्राप्तस्य काय परिपालन क्षमा म्हणलं ना. म्हणजे प्राप्त झालंय का तुम्हाला कोणतीही वस्तू, प्राप्त झालेली वस्तू तिचं परिपालन होणं याला काय म्हणतात क्षम. आता हे क्षम झाला हो, परिपालन झालं म्हणजे काय झाला क्षम झाला. पण त्याच्या संवर्धन म्हणजे काय वाढ. त्या कोण्या वस्तूत काय वाढ झालं, जर वाढ झाली तर ती सांभाळता आली पाहिजे. पुन्हा संरक्षण आणि इतकं झाल्यावर उपयोगिता. मग त्याचा काय उपयोग करता यावा की नाही यावा. धन गमविलं, दारू पाण्यात गमविलं, काय उपयोग. त्याचा उपयोग कसा घ्यावा हे तुम्हाला कळलं पाहिजे की नाही. कोणतीही गोष्ट तुमची कोणत्या परमार्थामध्ये तेच आहे ना. परमार्थामध्ये काय आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं, ब्रह्मज्ञान. यासाठी एखादा साधक मागे आपले हे बोलायचे मागे लागला साधक त्या ज्ञानाच्या आणि ज्ञान प्राप्तीच्या खटाटोपीत पडला. आणि ते ज्ञान ते खटाटोपीत पडल्यामुळं त्याला सद्गुरू कोणीतरी ब्रह्मज्ञान सांगणारे त्यांच्याकडे तो गेला. आणि मग त्या गुरुनी त्यांना ज्ञान म्हणजे अप्राप्तसे प्राप्ती. काय हे काय झालं योग झाला. आता हे योग झाला आणि ते ज्ञान सांगितल्या हृदयात ठसावलं. म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षमा. आता हे क्षम झालं, ते हृदयात ज्ञान ठसावलं. पण ठसावलंय ज्ञान हे खरंय, पण त्याच्या संवर्धन झालं पाहिजे. त्या ज्ञानावर वाढ, त्याचा विकास झाला पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. बरं संवर्धन जरी केलं, संरक्षण नाही करण्यात आलं मग काय उपयोग आहे. एरवी तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाची थारा, तरी नातोडेगा धनुर्धरा त्रिशुद्धी मी. तोंडभर विचार झालाय, संवर्धन झाले. काय एक तर परिपालनही झाले त्या ज्ञानाचं, संवर्धनही झाले, तरी पण उपयोग मात्र असा व्हायला एरवी तोंड भरो का विचारा, तरी अंतकरणी विषयाची थारा, तरी नातोडेगा धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणजे त्या विषयाच्या ध्यानी लागलं, संरक्षण झालं का ज्ञानाचं नाही. काय हो ना. अरे ज्ञान झालं म्हणजे तोंडात मला काय म्हणायचंय लक्षात आलं की नाही. ब्रह्मज्ञान कळालं तरच बोलता येईल की. मग शब्द ज्ञानच आहे ना, मग शब्द ज्ञानच आहे ना. म्हणून तर त्याचा उपयोगिता पुढचा टप्पा सांगायचो. हे झालं संवर्धन झाल्यावर संरक्षण. त्या ज्ञानाला संरक्षण करण्यासाठी कसं वागावं लागतं त्याच्याबद्दल सांगितलंय. काय श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर सैतींद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती आणि स्थानम प्राप्तीशी शाश्वत. हे झालं संरक्षण. श्रद्धावान लभते ज्ञान. पहिलं तर ज्ञान श्रद्धावानाला मिळतं. कोणाला मिळतं श्रद्धावान. आणि मग श्रद्धावानाला मिळतं. आणि त्याच्या पुढे संरक्षण करायचं असेल तत्पर सैतींद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियावर आपण तत्पर राहिलं. म्हणजे तुमच्या मनानं का ज्ञान झालं म्हणजे इंद्रिय ताब्यात येतील. त्याला वैराग्याची कुपाटी लावावं लागते माहितीये का काय. आणि कशाला हैराण व्हायला हा करायला. हे बेचैन लोक आहेत, बेचैन जीवनात. भरत्या पावसात एका हातात ढोरं एका हातात हे टोपलं घेऊन मोडत नाही. काय ज्ञानाचं संरक्षण आहे का तुमच्याकडे. कोपाटी आहे का त्या ज्ञानात. का म्हणून कोपाटी नाही सांग ना. ज्ञान नाही असं तुम्ही ऐकलंय रे, हे खरंय रे, पण त्याचं एक तर तुम्ही संवर्धन केलं नाही. आणि संवर्धन करून त्याचं संरक्षण तुमच्यानं झालं नाही. संरक्षण करायला कोपाटी लावावं लागते. मन ताब्यात असलं पाहिजे, सगळं ताब्यात. मग ज्ञानाचा काय उपयोग होत नाही. नाही कुपाटी लावायला निघाली ना. आता उच्च स्थिती निघाली. कंपाऊंड लावायचं. कंपाऊंड करा. कोणतं कुपाटी म्हणजे कंपाऊंड. कोणतं कंपाऊंड. वैराग्य. उगच म्हणले का काय म्हणले की विरक्ती वाचून कधी ज्ञानाची टिकणीची नाही. ऐके विचारून ठाई ठेवली. जे ज्ञान गंगेनं आले ते झालं बघा. ते नाही पाहिजे आम्हाला. ही आमचं चालेल कुपाटी लावायचं.
हा विरक्ती वाचून कही ज्ञानाची तरणी ही कुपाटी आहे म्हणून आयचे विचारून ठाई ठेविले म्हणजे ज्ञान आहे बाबा त्याचं संवर्धन झाले बरं काय त्याचं संरक्षण करायला काय पाहिजे वैराग्याची कुपाटी लावली का तुम्ही बालू आणि कुपाटी लावल्यावर तुम्ही तोंड वाकडं करताल काही आनंद भानगडी घरात होऊ द्या अनंत भानगडी पोरग कसं वागू सून कशी वागू बायको कशी वागू कोणी काही माती आपल्या स्थितीत विचार नाही झाला पाहिजे कोणाकडे असते असं स्थिरता काही भानगडी वर हे आकाश पडत पाहिजे ब्रह्मगोळ भंग आलाय वडे वानळ तरी होणं काय पण मी तुझीच वाच पाहिला एवढं धैर्य यायला काय लागते अंतकरणात वैरा गेला उगच नाही फुकट ब्रह्मांड गोळ भंगाला जाऊ द्या घरचे सगळे मोडू द्या तरी ज्ञात्याला काही वाटत काही होऊ द्या हो काही हे हो द्या सगळी जमीन जायदाद मोडत गेली त्याच्याने सरकारनं हडप केली काय केली तर टेन्शन घेऊन मारणारच नाही ज्ञान टेन्शन त्याला येणार नाही झटका येणार नाही आणि तो मरणारही नाही का त्या ज्ञानाला वैराग्याची कुपाटी आहे आणि वैराग्याची कुपाटी नसली का केवळ ज्ञान असं टिकतच नाही ते त्याच्यावर मोहाचं बळ बकळ आहे त्या ज्ञानावर मोहाचं बळ खाली वळीत आहे त्या ज्ञानाला खाली वळीत आहे त्याच्यासाठी वैराग्य लय महत्वाचं आहे हो परमार्थातलं म्हणून तुकाराम महाराजांना वारल्या अंतकरणानं वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप तरी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदाभेद नाही जात तुका नाचे गाणे गायन गाण्यात विरोणी जाय नाचे गायन गाण्यात हे वैराग्याचं भाग्य आणि साधकाला मिळतं वैराग्याचा दीप म्हणले दीप दिवा म्हणले वैराग्य इथं ज्ञानाचा दिवा आहे पण इथं वैराग्याचा दिवा म्हणले महाराज भारल्या अंतकरणानं वैराग्याचं चोरण केले तुकोबारायांनी कारण काय ज्ञान जीवाला मुक्त करतं हे खरंय पण त्या ज्ञानाला संरक्षण कोणाचं आहे वैराग्याचं संरक्षण लागते आणि मग वैराग्याचं संरक्षण झालं ज्ञान ठसावलं त्या ज्ञानाचा उपयोग मात्र त्याच्यात केला पाहिजे जगन मिथ्य जीव ब्रह्म नाकारा आणि माझं स्वरूपच हे निश्चित आणि जगामध्ये आणि ते स्वरूप मी आहे मी ते स्वरूप एक आहोत आता हे जगत नावाचा जे विक्षेप आहे हे विक्षेप मिथ्य आहे अशा प्रकारची उपयोगिता हे काय झालं पाहिजे आता असा उपयोग झाला पाहिजे हो आणि हे दिसणारं जगत जरी समोर दिसत असेल तरी हे परब्रह्माच्या आणि चैतन्य स्वरूपाचा आविष्कार किंवा हे अज्ञानाचं कार्य आहे ते आश्रित अज्ञान असलेलं चैतन्य आश्रित अज्ञान आहे आणि ते विषय रूपाने जगत माझ्या समोर यायला लागलेले आणि हे मिथ्य आहे हे कसं आहे मिथ्य आहे असं वाटणं आणि आपलं जे अधिष्ठान स्वरूप आहे जगताचं अधिष्ठान परब्रह्म तेच आपलं स्वरूप निर्वास सत्य ओके सत्यम शिवम अशा प्रकारचं आणि ते स्वरूप माझं आहे आणि अशा प्रकारचा उपयोग ज्ञानात झाला की ते मग ते जीव मुक्त काय होतं मग ते जीवन मुक्तता प्राप्त होते आणि एकदा का जीवनमुक्ती स्थिती प्राप्त झाली ती जीवनातली मनुष्य जन्मातली सर्वोच्च स्थिती कोणती स्थिती ही सर्वोच्च स्थिती या स्थितीहून मोठी स्थिती कोणती नाही फक्त आता एक राहिली स्थिती त्यानंतर भक्ती पण याच्याहून कोणती मोठी स्थिती आहे काय कमाई आहे असं मात्र हीच खरी कमाई आहे आणि अशा प्रकारचं कोड कोण पुरवित आहे विठ्ठल म्हणून विठ्ठला रे कोड पुरविशी विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड आणि विठ्ठला तू कोड पुरविशी आपलं तिसऱ्या चरणात चौथ्या चरणाचा विचार करू विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगलं आता देवाचं मुख चांगलं आहे म्हणजे आणि त्याला मला वाटते विशेषण दिलंय उपसर्गामध्ये श्रीमुख मुखाला श्री हे उपसर्ग लावला काय लावला श्रीमुख श्रीमुख असा उपसर्ग लावलायचा मुखाला बरं नाही काय सुमुखी दुर्मुखी हे उपसर्गाच्या मुख शब्दाचे उपसर्ग आहे आणि मुख कोणत्याही शब्दाला उपसर्ग लावला की धातूचा अर्थ बदलतो काय उपसर्ग ना धातू अर्थ बदल आणण्यात केलेली येते आणि शास्त्रकारांना सांगितले उपसर्गानं धातूचा अर्थ बदलल्याशिवाय राहत नाही लक्षात आलं की नाही आणि हाल
एक शब्द आहे हार. काय हार? मग हार नुसता म्हणल्यावर माळा फुलाचा, पण त्याला लावलं पुन्हा पुष्पा. कोणता उपसर्ग लागला होता? पुष्प. पुष्पा हार हे लागलं ना. पुन्हा त्याच्या उपसर्ग काढला, पुष्प हे उपसर्ग काढला, प्रहार प्र हे उपसर्ग लावलं, त्याला हार. आता काय झालं? मारणे. लागलं की नाही? आता ते प्र काढलं, स लावलं, सहार. काय सहार म्हणजे काठाच काढला. प्रहार करणे म्हणजे ठोकणे, मारणे. पण सहार करणे म्हणजे नष्ट करणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जिवंतच मारणे. बरं काय? विहार, हार शब्दाला पुन्हा वीचा उपसर्ग लागला. काय अर्थ झाला? विहार. विहार म्हणजे फिरणे. कुठे गेलते तुम्ही? विहार करायला. हे घेतली व्हायला ते तिकडं वाटेल. कशाला जाते? विहार करायला. विहार, पाय मोकळे करणे, फ्रेश फिरून येणे, हे विहार म्हणतात. आणि ते विहारच होता ना गौतम बुद्ध. हा बौद्ध विहार नाव आहे. बौद्ध विहार. ते विहार शब्द मराठीतला संस्कृताचा. फिरणे हे गावडाळ शब्द आहे. फिरायला गेलो हे गावडाळ शब्द आहे. पण विहार करायला गेलो हे संस्कृत भाषेतला उच्च स्थितीतला शब्द आहे. चांगला प्रकार शुद्ध शब्द. तर त्या गौतम बौद्धांनी त्या परिसरात विहार केला. पण ते आता बिहार म्हणजे त्याला त्या बिहार प्रांतात गौतम बौद्ध फिरले. देवाचे अवतार आहे कोण? गौतम सिद्धार्थ. आणि ते सिद्धार्थ फिरले आणि फिरले विहार केला म्हणून त्या प्रांताचं नाव पहिलं खरं तर मगध देश होतं. त्या देशाचं नाव काय? मूळ मगध. कृष्ण परमात्म्याच्या काळातलं इतिहासातलं जुनं नाव आहे मगध देश. मग मगध देश आता मी ते बँकेवर शाळेवर नाव आहे. आता मी वाचले नाव मगधात हिंडलो ना, त्या देशात हिंडलो, त्याच्यावर नाव मगध विद्यालय. काय? हा, जसं आपलं मराठवाडा विद्यालयाचे नाव देतात ना आपल्याकडं, किंवा असं, किंवा महाराष्ट्र बँक, तर तसं मगध बँक हे नाव आता जुने नाव आहेच ना. ते कसं मोडले जाते? हे गौतम बौद्धापासून विहार नाव पडलं. आणि विहाराचा बिहार कोणी केला? इस्लाम लोक. राज्य केलं त्यांनी आणि त्यांची भाषा तशी उलटी आहे. विहार असलं तर त्याला बिहार बोलावं. हा जाणे काय? बिहार जाणे काय? बिहार नाही म्हणणार ते. म्हणजे आपल्या शब्दाला मोडून फोडून टाकायचं आणि दुसरंच काहीतरी लावायचं. ते त्या भाषेचं ते नियम आहे. बिहार को जाओ. मग काय पडला प्रांत नाव त्या नकाशा? बिहार होऊन बसला. इस्लाम लोकांनी राज्य केल्यापासून बिहार झालाय. वास्तविक तो विहार आहे. आणि विहार नसून खरा तर तो काय आहे? मगध देश आहे. आपल्या ते नाही विहार शब्दाचा अर्थ. मग आता उपसर्गाला अर्थ बदलला येईल की नाही त्या हार शब्दाची? प्रहार, संहार, विहार, वत. वत नाम न्यायानं. इथं असं काय मी ते व्याकरणातून सांगलो की उपसर्ग धातुअर्थ बदला नेत्र येते. काय? प्रहार, संहार, विहार, वत म्हणजे या न्यायानं त्यांनी दाखवून दिलं व्याकरणकारानं हे उपसर्गाने धातूचे अर्थ कसे बदलतात. मग इथं मुखाला कोणता शब्द लावलाय तुकोबारायांनी? श्री. श्री हे असा उपसर्ग लावला. आणि श्री हे विशेषण. श्री. आता विशेषण थोडस म्हणल्यावर जरा काय होतं? विशेषण विशिष्ठाला सोडून राहत. जरा असा विशिष्ट आणि विशेषण विशिष्ठाला सोडून कधी राहत नाही. म्हणजे विशेषण त्याला म्हणतात की आपल्या विशिष्ठाचा किंवा आपल्या विशिष्ठाचं आणि विशिष्टासहित धर्माचं ज्ञान आपल्या सहित करून घेतो. त्याचं नाव काय? आणि उपाधी म्हटल्याच्या नंतर उपाधी वेगळी राहून आपल्या धर्माचं ज्ञान करून घेतो. त्या उपाध्याचं ज्ञान आपण वेगळी राहून करून देते. त्याचं नाव काय? कळलं असेल बोललेलं कळायला की नाही तुम्हाला? नाही कळलं. नाही दृष्टांत जेव्हा कळेल ना.
तांबडा रंगाचा घोडा किंवा काळ्या रंगाचा घोडा. किंवा पांढऱ्या रंगाचा कोणत्याही रंगाचा घोडा. मग पांढरा सोनो धावती पांढरा, घोड्याचं नाव सोनो. सोनू म्हणा की सोनो धावती पांढरा. पांढरा हे त्या घोड्याचं काय झालं विशेष, आणि घोडा विशिष्ट. बरोबर आहे. मग रंगासहित धावायला कारण मागे एकटून धावायला, बरोबर आहे ना. रंगासहित पळायला आणि घोडा, बरोबर आहे. म्हणजे विशिष्ट विशेषण हे दोन्ही एकच आहे. ते सोडून एक का त्या. आणि उपाधी तशी नाही. उपाधी आपण वेगळी राहून आपल्या काय सहधर्माचं म्हणजे ज्ञान करून देते ती उपाधी. त्याच्याकरता विचारसागरामध्ये कर्ण शस्कुळी म्हणले. काय म्हणले विचारसागरात त्यांनी असे कितीतरी दृष्टांत देता येतील तुम्हाला. उपाधी वेगळी असते आणि वेगळी राहून त्याचं ज्ञान करून देते, बरोबर आहे ना. मग कर्ण शस्कुली, मग कानाचा चाफा. कर्ण शस्कुली म्हणजे काय, हे कानाचा चाफा. कानाचा चाफा म्हणजे सर्व इंद्रिय आहे का, इथून कापून बी टाकलं ऐकू येत नाही का. बघा तुम्हाला बघायचं हे डॉक्टरला जा एवढा कान काढून टाका म्हणा, उगा अडचण करायचं. मदत माईक दुसरंच आहे. हा मदत माईक आहे ना, ते माईक नाही, मला ते यंत्रच महत्वाचं आहे. हे कुठं महत्वाचं आहे काय, हे ते इथून खरडून काढा. भोंगा लागते ना सला. हा भोंगा नाही, ते भोंगा नाही, त्या मधल्याचं संरक्षण. महाराज मी तर कमाल करतो त्या जोश के बाद दिमाग लई त्याला म्हणला. आता नाक काय दिले हवा घ्यायला, तुम्हाला काय दिले ना, मग हवा घेताना मधात ठोकर कचरा जाऊन म्हणून मधात केस दिली. आपल्याला त्याची अडचण वाटते. हा आणि केस नसल्यावर का नाही ठोकर बी कचरा जातच जाईल, जाते. केस असल्यावर पण आपल्याला ती अडचण वाटते कशाची, नाशिकातल्या केसाची. पण त्यानं दिले ते निरर्थक दिलेत असं वाटायला तुम्हाला. संरक्षण आहे ते. मधातला पदार्थ यायला अडचण करतेत ना. कान ते मधातलं यंत्र मधात आहे ऐकू येण्या, ते वेगळं सुद्धा झालं ते विकलं. पण ह्याचा काय रिकामा, तुम्हाला रिकामा रिकामा नाही, त्याचं संरक्षण ते आहे. मधल्या कानाच्या म्हणजे श्रवणेंद्रियाचं संरक्षण ते शेषकुलीनम चाफा. हे कानाचा चाफा हे त्याची काय झाली उपाधी. आणि ती उपाधी काय त्या मधल्या उपहिताचं ज्ञान करून देते की नाही, लक्षात आलं की नाही. असं म्हणजे उपाधी वेगळी राहून ती आपल्या त्या धर्माचं ज्ञान करून देते, बरोबर आहे. ती उपाधी आणि विशेषण विशिष्टाचं ज्ञान ऐक्य होऊन करून देतो ते विशेषण. लक्षात आलं का. हे असं थोडासा असा क्लिष्ट विषय समजून घ्यायचा आणि त्याशिवाय मी डोकं सोपं होत नाही. हो हे कळायला पाहिजे ना, महत्वाचं आहे. मग इथं श्री श्री ही ईश्वराची काय उपाधी का विशेषण आहे नाही. हा ही उपाधी मानावी लागते. विशेषण मानल्यावरती मग श्रीनं ग्रासलेला आहे तो असा अर्थ होईल. म्हणजे श्रीच्या ताब्यात गेलेला असा अर्थ होईल. श्री नाम माया आहे बरं. इथं श्री कोण आहे, लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे कोण आहे, माया, बरोबर आहे की नाही. आपल्याला नाही की श्री लावतेत ना लिहितानी, श्री राधाकिशनराव हिके ते म्हणजे पत्रिकावर छापून श्री देते ना. श्री सौ बाईला पत्रिका द्यायची असेल तर सौ, लढ्या द्यायची असेल तर श्री. मग त्यापैकी एक कट करावं लागतं. कोणाला पत्रिका द्यायला तुम्ही पुरुष आणला मग ते श्री कट करायचं, नाही सौ कट करायची आणि पुरुषाला पत्रिका द्यायची. आणि श्री कट केलं तर स्त्रीला पत्रिका द्यायची असं. पण ते पण नाही त्यानं टाकलं तरी आपण श्री लिहितो तोच ना. ते विशेषण माणसा पुढे लिहावं लागतं. म्हणजे श्री संपन्न श्री माता. इथं श्री ही त्याला उपाधी लावल्यामुळं त्या परमात्म्याला लक्षात आलं की नाही. तो परमात्मा आणि सोपाधिक झाला. कसा झाला इथं आता सोपाधिक आहे. श्री नाही लावल्यावरच ते परमात्मा निरुपाधिक आहे. श्री जर त्याच्या स्वरूपाला लागले असेल
तर काय झाला सोपाधिक आणि सोपाधिक झाला. आता सोपाधिक झाला म्हणजे उपाधी त्याला आली, स्त्रीची उपाधी आली आणि स्त्रीची उपाधी आली म्हणजे मग ते सौंदर्य आलं. म्हणून श्रीमुख चांगले, तुझं श्रीमुख कसं आहे चांगलं आहे म्हणजे तुझा चेहरा चांगला आहे असं सांगायचं. म्हणजे देवाचा चेहरा चांगला आहे असं बोलायचं. आता त्याचा आधी विचार करू. देवाचा चेहरा आणि त्याला शोभा कोणामुळे? श्रीमुळे. कोणामुळे शोभा? श्रीमुळे शोभा आहे ना. आपला निरुपाधिक असल्यावर त्याला श्री कोणतं विशेषण नाही आणि हे विशेषण कोणाला बसतच नाही त्याला, असं शुद्ध स्वरूप आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले तर जी विशेषिनी विशेषी ते दृश्य नव्हे रूप तुझे म्हणून मी लाजे वान नाही. माऊलीला लाज वाटली म्हणजे. मग ज्ञानेश्वर महाराजांसारखा चतुर हुशार सर्वज्ञ माऊली ते सुद्धा वर्णन करण्यात लाजले म्हणा. ते स्वतः म्हणून मी लाजे वानना तुझं वर्णन करण्यात मी लाजायलो देवा. का? जे जे तुला विशेषण द्यावे त्या विशेषणानं तुझं स्वरूप दृश्य होऊ शकत नाही. कोणतं विशेषण देणार त्या निर्विकार परमात्म्याला सांगा. काय विशेषण बसविणार तुम्ही त्याला सांगा. कसं आहे ब्रह्म म्हणणार ते? कसं आहे ते ब्रह्म? बसू शकत शुद्ध स्वरूपाला विशेषण बसत नाही. आणि मग विशेषण बसते ते सोपाधिक स्वरूपाला. आणि सोपाधिक ब्रह्माचं वर्णन आहे. या तुकड्याचं वर्णन कोणाचं आहे? विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले. मग तुझं चांगलं श्रीमुख आहे म्हणजे तुझा चेहरा चांगला आहे. मला वाटतं त्याचा चेहरा त्याला सुंदरता आली लक्ष्मीमुळं का कोणामुळं? लक्ष्मीमुळं. बरं. आणि ही लक्ष्मीची शोभा. आता उदाहरणार्थ या झाडाला पानं फुलं फळं हे ते हे फुलं या पुढ्याला पुढे येणं हे कोणाचं स्वरूप आहे? लक्ष्मीचं का त्या ब्रह्माचं? लक्ष्मी. पण शोभिवंत करते की नाही कोण? लक्ष्मी. त्याला एकट्याला शोभा आली नसती, आली असती. काय शोभा एकट्याला? आणि ही आई वय लागली म्हणून माग आपल्याला आत्मा म्हणजे ईश्वर बरं त्याला शोभा तिच्यामुळं ते महाराज. हो. आणि ती शोभे करते म्हणून तर ती सुंदर आहे. कोण? बरं ते ठीक आहे माता. बरं ठीक आहे. मग ती खरा विचार केला तर जड आहे. खरा विचार केला तर मग याला शोभा तिनं आणली आपण असं सिद्ध करायला होतं. पण हे सिद्ध होत नाही होत नाही. ती जड आहे. तिला खरंच चेतनच कोणी केले? नाही खरं खरं तिला शोभा त्याला शोभा तिच्यामुळे पण तिला शोभा कोणामुळे? बरोबर आहे की नाही? तुम्हाला शोभा बायकोमुळे तिला शोभा कोणामुळे? नवरा मेल्यावर काय म्हणले? काय मरोड गेली या भरता उपती पावे पती भरता. महाराज म्हणले तिचा नवरा मरून गेला. कोणाचा? त्या बाईचा. आणि ती पती भरता उपहती पावे. उपहती पावे निकळ होता. कोणी तिला मान देत नाही, कोणी कुकुळा येत नाही, कोणी जेवायला बोलवित नाही, कोणी पितळाला बोलवित नाही. सगळी तिची आवर्तन करायला नाही ना. मग किंमत कोणामुळे तिला? मला वाटतं मग एकमेकांमुळे हे सापेक्षता आहे का? आमचे एक दृष्टांत दिला होता शास्त्री महाराजांनी. राजा आणि राणी आणि ते दोघ जण जरा लाडकी होती माझी राणी. लाडकी होती आणि ती प्रधान होता. ती आता प्रधान म्हणजे घरातलाच असतो त्याच्या आणि नेहमी सगळं कुठेही जेवायला खावायला ते प्रधान म्हणजे त्याचा पीएच आहे ना. प्रधानजी बसले होते आणि त्या राजा राणीचा विनोद निघाला. तुमच्या पायापेक्षा माझे पाय चांगले. कोणाला म्हणाले? राजाला म्हणाले तुमच्या पायापेक्षा माझे पाय बघा. तुमचे पाय बघा माझे पाय बघा. कोणाचे चांगले पाय? ते म्हणाला माझे पाय चांगले. नाही माझे पाय चांगले. त्या दोघांचे लागलं तिथं होतं.
प्रधान जीला विचारलं राणी साहेबांना, हो प्रधान जी तुम सही कहो, ये पाव से ये पाव अच्छे नाही क्या? मी तुम्ही खरं सांगा, म्हणजे या पायापेक्षा हे पाय चांगले की नाही? प्रधान मोठा हुशार हे म्हणला या पायापेक्षा हे पाय चांगले अशी ती म्हणायची. हा ते मला सरकार सही मी खरं बोलतो, ये पाव से ये पाव अच्छे है, पण इसलिए ये पाव अच्छे इसलिए ये पाव अच्छे. हा बरोबर आहे बरोबर आहे. मग म्हणाली येरी भाऊ येरे हाजीला कळणार नाही, म्हणजे ते म्हणला ह्या पायापेक्षा हे पाय चांगले पण या पायामुळं हे पाय चांगले असं ते बोललेलं हिला कुठं कळालं मधलं पुढचंच कळालं काय या पायापेक्षा हे पाय चांगले लागली येरी राबा. तसा हे इथं तसा आहे उलगड आहे. राणीच्या पाय आहे चांगले हो पण कोणामुळे चांगले हे महत्वाचं आहे बघा, हे महत्वाचं. तसं मायेला किंमत आहे पण कोणामुळे आली? ब्रह्मामुळे किंमत आली. ती तर एरवी जड होती पण त्या चेतनानं चेतन केली आणि म्हणून तिला शोभा. हा सवेरे सकळ गती का सोन्या सकळ कांती रती. काय म्हणला? सवेरे सकळ गती का सोन्या सकळ कांती रती. तिला चेतन केलं कसं म्हणते? म्हणला तिला चेतनच केलंय जडच आहे ती. केलं पण विकार होईल काय त्याला केलं पण विकारी होईल ना ते. अहो विकारी केलं नाही याचा अर्थ त्याने इक्षण लावून त्या असंग रूपानं त्याला जड करतंय चेतन करते. त्यानं केलं या शब्दाचा अर्थ असं क्रियात्मक बोलायचं नाही. त्याच्या सत्तेमुळं ती चेतन. कोणाच्या सत्तेमुळं? त्या चेतनाच्या सत्तेमुळं ती चेतन आहे. वास्तविक तिचं खरं स्वरूप तर जडच आहे. खरं स्वरूप कसं म्हणायचं? जड आहे की हो. माया कार्य जड आहे, माया जड आहे, सगळं जडच कार्य येते. मग दोन जर ती चेतन मानावी तर जगात दोन चेतन पदार्थ होतील ना. शक्ती आली ते. मग अद्वैताला हानी झाली का आहे? नाही जगात एकच चेतन आहे की दोन चेतन आहेत? बोला. एकच चेतन आहे. हा मग एकच चेतन, मग ते चेतन कोण आहे? शक्ती आली ते एकच नाही शक्तीला बोलायचंच नाही. चेतन एक पदार्थ की दोन? सोडून सोन्याची कांती. मान्य बघा असू दे ना, पण आपण इथं जड जर मानलं एक पदार्थ आणि त्याला पुन्हा चेतन मानलं तर चेतन आणि चेतन असे दोन पदार्थ झाले आणि दोन पदार्थ झाल्यावर अद्वैताची हानी झाली याचा अर्थ. आणि मग अद्वैत टिकत नाही तिथं. त्याच्यासाठी खरं तर एक पदार्थच चेतन आहे आणि दुसरा पदार्थ जरी मानला असेल तर ती कसा मानावा? जड. मग मान्य आहे ना, सोन्याची कांती वेगळी नाही, सूर्य आणि सूर्याची किरण. म्हणूनच म्हणजे चंद्र ते तर चंद्रिका, शंभू ते तर अंबिका आणि संत ते तर विवेका. मान्य आहे ना, मान्य आहे ना. त्याला ती आश्रित आहे, त्याला ती आश्रित आहे आणि त्याच्या आश्रयामुळं हिला शोभा मानावं लागेल की नाही आता. आणि त्याचा आश्रय संपल्यावर तिला काय शोभा आहे? मग ही तर घ्या ना. आता हे शरीर आहे, राहतच नाही ते. हा सोडून राहतच नाही. राहत नाही बघा. आता हे शरीर आहे तुझं, हे शरीर आहे, हे शोभिवंत आहे. यात शरीर शोभिवंत आहे की नाही? बरोबर आहे. पण एकरीने प्राणी सांगितले की यातला प्राणी होऊन गेला. आता शोभिवंत आहे का? मग 2 दिवसाला ते कसं दिसणार पुन्हा? नासून. मग ते इतकं जे शोभिवंत आहे बरं काय, याची प्रियता मुळा बाळांना बायकोला याला त्याला या शरीराची वाटते ना. कोणामुळे वाटते? आणि ते मधला जर निघून गेलं चेतन तर मग ह्याला शोभा. मग बायको आलिंगन देते का? न काय मला वाटते अंगण सुये आलिंगना प्रेताची ओमिलिया ना लाल होती रसना का अंगण सुया आलिंगना प्रेताची. पुन्हा तीच बायको त्याला आलिंगन देऊ शकते का? म्हणजे कोणामुळे शोभा आली या जगात? चेतन. असं मानावंच लागतं. असा संबंध आहे, मान्य आहे ना. खरं तर ती अंग आणि छाया जी परी ती ऐक्यात मानलं की माया नाहीच आहे. माया नावाचा पदार्थ नाही. हे कोणाला ज्ञातेची बोलणं आहे. हे आपलं विवर्तवादातून बोलायला तो अजातवादाकडे न्यायला मला. अजातवादाकडे नेऊ नको. अजातवादात तर माया नावाचा पदार्थ मिथ्या
नाथांपाशी नाही असं त्या मोरोपंतांनी आर्य सांगितलंय. मिथ्या माया पदार्थ हा नाही. कोणाजवळ नाही ते एकनाथ महाराजाजवळ नाही, ते हनुमान महाराजाजवळ नाही का? त्याच्याजवळ हाय. मग हाय म्हणावं विवर्तवादात तिला म्हणावं लागेल की नाही? आणि ते ज्ञात्याकडे ते पदार्थ नाही असो, मग आपल्याला विवर्तवादातून मानावं लागते. आणि अशा प्रकारची ती श्रीनाम लक्ष्मी, लक्ष्मीमुळे शोभा कोणला? त्या विठ्ठलाला किंवा विष्णूला. आणि विष्णूमुळे शोभा हा परस्पराचं ते असं ऐक्य. आणि अशा प्रकारचे आणि असं भगवान परमात्मा त्या लक्ष्मीमुळे सगुण साकार रूपामध्ये शोभेवंते. म्हणून काय तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयना हासे हासे, हार कारे कृष्णा डोर कारे, घरे घरे गोज बोल कारे. असं म्हणावं लागलं. किंवा सगुण मेघक्षाम, लावण्य सुंदर, नामया दातार केशव, किती विशेषण दिले. किंवा काय म्हणले, धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला, अनंता जन्मीचे विसरो दुःख, पाहता तुझे मुख अनुरंग, लावण्य सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी काळा, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, आणि डोळे माळ कंठी वैजयंती. महाराज काय म्हणले मागे एक ठिकाणी नाथ महाराज म्हणले भागवतामध्ये, श्रीकृष्ण सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलवणी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, कोणी करे राव रंग. काय म्हणे नाथ महाराज? श्रीकृष्ण सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलवणी झाली वेडे. म्हणजे त्याच्या सौंदर्याला कृष्णाच्या कोण भुलली? लक्ष्मी. आणि त्याच्या सौंदर्याला मदन भुलला, पोटा आला बापुडे. हे बापुडा मदन म्हणजे काम, ते त्याच्या पोटाला आला, मदन पोटा आला बापुडे. मग कवणीकडे राव रंग, कुठं राजे राहिले रंग राहिले, वेळच लागत नाही. असा सुंदर कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा सुंदर आहे. म्हणजे विठ्ठल राम ते नाव काही ठेवा, ते असा प्रकारचा भगवान पांडुरंग सुंदर आहे महाराज, सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणून विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, तुझं चांगले देवा, खरंच रूप चांगले महाराज. आणि असं रूप आता पंढरपूरच्या पांडुरंगाचं रूप आपण पाहतो. पण आणि हे असं तुम्ही वर्णन करायले, हे कसं काय वर्णन करायले? आहे ना, वास्तव होते. हो, त्याच्याबद्दल उद्या विचार करू. टाइम संपला. आता टाइम संपला. किती वाजे मला त्या काय काही होता 1 मिनिट कमी, 1 मिनिटाला पुन्हा लागला. हा कसं बघ तसं, पाऊस नाही कवर घ्यायचं. 5 मिनिटं घ्या. नाही घ्यायला टाइम होणार नाही. कारण काय, एक ब्राह्मण आहे आणि एका राजापाशी सांगते पांडुरंगाचं वर्णन करू. की राजा म्हणते चल दाखव लईत म्हणायला. अशी एक कथा आहे मला. भगवंताचं सौंदर्याचं वर्णन त्या महाराजांच्या अंतःकरणात केलं होतं आणि त्या ब्राह्मणाला आणलं होतं, तिथून त्या राजाला आणलं होतं त्या ब्राह्मणाला. अशी काही कथा आहे पृथ्वीमध्ये, त्याचा विचार उद्या करू. भगवंत खरंच सुंदर आहे. आपल्याला तसा वाटला नाही का? आपल्याला कळलाच नाही. जे संतांनी वर्णन केले ते वर्णन आपल्या लक्षात आलं नाही. फक्त त्या मूर्तीपुरतं आपण पाहतो आणि ते तर काळा दिसतंय. कसा दिसतंय? काळा आहे ना. हो, आणि मग काळ्याचं वर्णन तर बऱ्याच ठिकाणी संतांनी केलं. काळ्या तू काळा खाईचा काळा असंही म्हणले, पण नाही. पण सुंदर आहे मला. आणि हे जगत त्याच्यामुळं सुंदर आहे. कोणामुळं? तर विश्वात्म्यामुळं. हे जगताला जे सौंदर्य आहे ना, त्याच आहे मराठी. हो, आणि असा सुंदर भगवान परमात्मा आहे. हो, त्याचा विचार उद्या आपण करू. विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले. आणि असं असल्यामुळं मग ध्यान लागले. त्याचं काय लागले? लागलं का वारंवार?